आरपीआय आठवलेचे उपवर्गीकरणाविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. उपवर्गीकरणाला आमचा ठाम विरोध. युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपदम कांबळे. सांगली अनुसूचित जाती एसएससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपदम कांबळे म्हणाले, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे निर्णय घेऊ नयेत. महाराष्ट्रात एसएससी समाजाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून आम्ही त्याला ठाम विरोध करतो. आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा निर्णय राबविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्व 59 अनुसूचित जातींच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. एकतर्फी उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपदम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, सांगली सचिव अभिजित आठवले, दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, सांगली शहराध्यक्ष अजय ओवाळे, मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, रोहन जाधव तसेच सर्व तालुकाध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून कलेक्टर ऑफिसवर आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे. या राज्यामध्ये जी जातीमध्ये भांडणं लावण्याचं जे काम सुरू आहे त्याला कुठं तर आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहे. जे उपवर्गीकरणासाठी जे मातंग समाज, महार समाज, सांबार समाज, ढोर समाज या जाती एकत्र आम्ही एका जीवानं राहत होतो आणि ह्या सरकारनं जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जर थांबलं तर आम्ही एवढंच सांगतो सरकारला की 2029ला ह्याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागणार ही नक्कीच आहे. माध्यमातून देत आहेत. आमचा जातीमध्ये भांडण लावणाऱ्या ह्या कटाचा विरोध आहे. केंद्र शासन असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणून सांगितलं आहे, पण आंध्र प्रदेशला आणि महाराष्ट्राचं जर सोशल आपण स्टेटस बघितला तर तो पूर्ण वेगळा आहे. महार समाज इथं फार मोठ्या प्रमाणात आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरणाचे फायदे तोटे तुम्ही महार समाज असेल, मातंग समाज 59 जातीच्या प्रतिनिधींना समोर बोलवा, त्या लोकांना विश्वासात घ्या आणि मग तुम्ही काय जो कट रचलेला आहे त्या पद्धतीनं कार्य करा. राहिली गोष्ट मागासवर्गीय लोकांवर जे काय महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले गेले होते ते कर्ज वसुलीसाठी सुद्धा आमच्या दारात लोक यायला लागलेत. तेसुद्धा आजच्या निवेदनामध्ये आम्ही मुद्दा घेतलेला आहे. लोकांना आमच्या कोरोनानंतर धंदे उद्ध्वस्त झालेत. ते धंदे उद्ध्वस्त झाल्या परिस्थितीतसुद्धा कर्ज कुठल्या पद्धतीनं भरायचे असे भरपूर विषय घेऊन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिल्हा कार्यकारिणी, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र, सांगली जिल्ह्यात जे उपस्थित आहे ते सगळे आम्ही उपस्थित या ठिकाणी झालेलो आहे आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनाला आम्ही निवेदन करत आहोत.